आज कामन चिंचोटी परिसरामध्ये तुम्ही बघितलं तर गेल्या 10-12 वर्षापासून आम्ही महानगरपालिकेमध्ये आहोत, पण आम्हाला इथे पाण्याचं एक बूंद सुद्धा भेटत नाही आणि आमच्याकडनं पाणीपट्टी घरपट्टी कोणत्याही प्रकारचे आम्हाला सुखसुविधा इथे नाहीत नगरपालिकेच्या, पण आम्हाला त्या लोकांनी कर आमच्यावर लावलेला तो कर घेतात आमच्याकडनं। तर तुम्ही बघितलं असेल तर आज आमच्या विहिरी आहेत, 3-3, 4-4 विहिरी आमच्या गावामध्ये आहेत, एकाही विहिरीमध्ये पाणी नाही। किंवा हातपंप बघितले तर हातपंप ते पूर्ण खाली गेलेले आहेत, बिचाऱ्यांना वाकता येत नाही असे झालेले आहेत, पण त्याच्यावर कोणाचंही लक्ष नाही महानगरपालिकेचं किंवा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं। याच्यावर कोणाही प्रकारचा अंकुश नाही ना। आमच्या गावामध्ये 4ही विहिरींना पाणी अजूनपर्यंत 12-13 वर्षापासून पाणी नाही। पूर्वी आमचं गाव खूप सुंदर होतं, नगरपालिकेच्या पहिल्या ग्रामपंचायत होती आमच्याकडे, तर खूप सुंदर होतं आणि त्यामध्ये आम्हाला खूप पाणी बिनी सगळं सुखसुविधे नल सुद्धा होते आमच्याकडे। पण आता नगरपालिका आल्याच्या दिवसापासून आमच्याकडे एकही प्रकारचा नल हा चालू नाही आणि सर्व नल बंद पडलेले आहेत। तुम्ही जर माझ्या पाठीमागे बघितलं तर ती भली मोठी टाकी आम्हाला दाखवण्यासाठी बांधून ठेवलेली आहे, पण त्या टाकीजवळ मी आज गेलो असतो व्हिडिओ बनवण्यासाठी, पण त्या व्हिडिओमध्ये टाकीच्या व्हिडिओमध्ये गेलो तर मला भीती वाटते खूप का ती कधीही कोणत्याही क्षणी पडू शकते, म्हणून मी ज्या टाकीजवळ गेलो टाकीजवळ लांबून व्हिडिओ हा बनवलेला आहे।